नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूपच मोठा धक्का आपल्याला आता पाहायला मिळतोय। तो म्हणजे आर्यन आणि पूर्वाच्या मध्ये चांगलेच भांडण लागले। इकडे आर्यनने सरळ पूर्वाला फोन करून सांगितले की ताईडे मी आता घरी येणार आहे। त्यानंतर पूर्वा त्याच्यावर इतकी काही चिडते आणि तू अजिबात घरी यायचं नाहीये। ते ऐकून मात्र आर्यन चिडतो, का ताईडे, मी तर आपल्या घराचा एकुलता एक वारसदार आहे ना, आणि तू मला घरात यायला का मनाई करते? तू अजिबात असं मला करू शकत नाहीये। तेव्हा मात्र जाब विचारल्याच्या नंतर प्रेक्षकांनो, पूर्वा आता घरातली सगळीच परिस्थिती आर्यन समोर सांगते की तात्या साहेबांनी स्वतःच्या हाताने मंजू वाघमारेला आपल्या घरी राहायला आणलेलं आहे। आणि हे सगळं ऐकून आर्यनच्या पायाखालची मात्र प्रेक्षकांनो जमीन सरकते। नेमकं आता मंजू आर्यन आणि तात्याला सोबत पाहणार का? मंजू लगेच तात्याला सगळं इन्फॉर्म करून सांगणार आहे। आणि इकडे तात्या आणि आर्यनचं जे काही नातं आहे ते मात्र सत्या मंजूच्या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र मंजू आपल्या घरी का आली याचा शोध लावण्याचा प्रयत्न आर्यन आणि आपली पूर्वा पाटील करत असतात। तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आर्यनचा जिद्दीपणा मात्र चालू असतो आणि ताईडे मी तर घरी जाणारच आहे, आता तू काही जरी म्हटलं तरी मी घरी जाणार आहे। पण पूर्वाचा संताप मात्र अनावर होतो, नको जाऊ, घरी खूप वेगळी परिस्थिती आहे। तेव्हा आर्यन म्हणतो, काय ती मंजू मला काय करणार आहे? अगं तिच्या डोळ्यात अशी काही मिरची पावडर टाकली होती ना की तिचे डोळे जन्माचे गेलेत। आता मात्र प्रेक्षकांनो सगळं आर्यन पूर्वा बोलत असतात आणि इकडे आर्यन ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलतो, त्या सत्याची मंजूची अशी काही मी वाट लावली आहे ना, अजूनही ते दोघं हैराणच आहेत। आर्यन मात्र आता काही करून घरी जायचं म्हणून जिद पकडून असतो आणि पूर्वा मात्र सांगते, हे बघ आर्यन, मूर्खासारखा वागू नकोस। तात्या साहेबांचं, डॅडी साहेबांचं खूप मोठं स्टेटस आहे, त्यांचा नवीन पक्ष आहे आणि सध्या त्यांच्या हाताला आता यश येत आहे। आणि इकडे मात्र त्यांनी सत्या मंजूला बरोबर शांत केलेलं आहे। तू जे कारस्थान करून ठेवले होते ना, त्याच्यानंतर तात्यांनी सगळं आता मॅनेज केलंय। इकडे मात्र आता तू शांत राहा, त्यांना त्यांचं काम करू दे। इकडे मात्र त्यांचं साम्राज्य तू नष्ट करायचं काम करू नको। प्रेक्षकांनो, आपण पाहतोय मात्र पूर्वाला माहिती आहे की आपला भाऊ एक नंबरचा बिनडोकच आहे। आता मात्र मी घरी जाऊन सगळा घोटाळा करणारे, सगळा गोंधळ घालणारे असं तो म्हणत असतो। आणि तात्या साहेबांनी काय आणलं, या मंजूला का घरी आणलं आणि माझ्यापासून या गोष्टी का लपवल्या, कशासाठी आणलं तिला आपल्या घरी आणि माझ्याशी तात्यासाहेब असे का वागले? आता मात्र तुला माहीत नाहीये, मला चापकाने फोडून काढलं होतं तिने भर चौकात सगळ्या गावाच्या समोर, आणि तात्यासाहेबांना त्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये ताईडे, मी तर येणार म्हणजे येणार। पूर्वा खूप चिडते। पूर्वा मात्र म्हणते, प्लीज आर्यन येऊ नकोस, अजिबात येऊ नको, असं म्हणून पूर्वाने चिडून फोन ठेवलाय। पण प्रेक्षकांनो, आर्यन डबल आता रागात आलेला असतो। मी तुमचं ऐकायला पाहिजे असा काही रूल नाहीये, म्हणून आता आर्यन स्वतःची मनमानी करायचा प्रयत्न करतो। प्रेक्षकांनो, मोबाईलमध्ये त्याने चक्क मंजूचा फोटो जो असतो त्याला बघून म्हणतो, मंजू तू खऱ्या अर्थानं तुझ्या सासरी गेली आहेस ग, आता मी तुला शांत राहू देणार नाहीये आणि मी सुद्धा शांत राहणार नाहीये। आता मात्र हा आर्यन तुझ्यासोबत माझ्या घरात काय करतो ना, तू फक्त बघतच राहा, तू विचारसुद्धा करत नाहीस ना या गोष्टी। आता मी असं काही करणार आहे, कोणी अडवू शकणार नाहीये मला, ना तात्यासाहेब ना ताईडी। आर्यनने एकदा ठरवलं ना काही करायचं तर मात्र आर्यन काही केल्याशिवाय शांत बसत नसतो, असं म्हणून हसायला लागतो। प्रेक्षकांनो, जोरजोरात हसायला लागतो आणि मनासोबत त्याने ठाम केलेलं असतं काही करून आता तात्याच्या घरात जाऊन गोंधळ घालायचा। इकडे सरळ आर्यन येतो आणि तात्यांच्या समोर उभा राहतो। तात्या म्हणतात, अरे मूर्ख आहेस का तू? तात्याची तर बोबडीच वळलेली असते। प्रेक्षकांनो, इकडे मंजिरी राहते। तुला माहिती आहे का, मंजूने जर तुला चुकून तुझा आवाज ऐकला तर मात्र मंजिरी आपल्या दोघांनाही सोडणार नाहीये। तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा, मी तुला सांगितलंय ना, लवकरात लवकर निघून जा आणि अजिबात इकडे यायचं नाहीये। आणि का आलास तू इकडे मला न विचारता? इकडे मात्र आर्यनला घरातून हाकलून द्यायचा प्रयत्न केलाय। तेव्हा आर्यन चिडतो, मी आर्यन मोहिते पाटील आहे, मी तात्यासाहेब तुमचा मुलगा आहे, सगळं साम्राज्य माझं आहे आणि तुम्ही तुमच्या नंतर हा पक्ष, सगळी प्रॉपर्टी मलाच देणार ना, मग आता तुम्ही मला घराच्या बाहेर का जा म्हणताय? तुम्हाला काहीच वाटत नाही का होता त्या? तेव्हा मात्र तो बोलतो, आर्यन मी सगळं हे का करतोय? तुमच्या दोघांसाठीच करतोय ना,
पण आता ही वेळ नाही आहे त्या गोष्टी बोलायची. तुझं डोकं आता जागेवर नाही आहे. इथं मी नवीन पक्ष काढून सगळ्या लोकांना आपल्या हातात घेण्याचा जो काही प्रयत्न करतोय ना, तेव्हा मात्र आर्यन इतका चिडतो. काय करणार आहात तुम्ही? अहो, मी तुमचा मुलगा तुमच्या जवळ राहत नाही, तुमची पोरगी तुम्हाला 4 लोकात भेटू शकत नाही. काय अर्थ आहे तुमच्या या पक्षाचा आणि तुमच्या साम्राज्याचा? काय केले तुम्ही आतापर्यंत? मला तर काहीच कळत नाही आहे. मला तुम्ही का सांगितलं नाही की तुम्ही त्या मंजूला इथे आणलं आहे? तिला इथे आणायची गरजच काय होती? मंजू आपल्या इथे घरात येऊन राहते आणि तुम्ही तिचं पालनपोषण करताय. काय गरज होती? तिने भर वस्तीमध्ये, भर आता गल्लीमध्ये तिने सगळ्यांच्या समोर चापकाने मला फोडून काढले. माझं तिच्यावर प्रेम आहे तात्यासाहेब. मी मात्र अख्ख्या गावासमोर आता मला मारले ना, त्याचा बदला घेणार आहे. इकडे मात्र तिने गावभर मला कुत्र्यासारखा धिंड काढली, गावभर मला फिरवलं. त्याच बाईला तुम्ही घरात का आणलं? मला उत्तर पाहिजे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजूला बरोबर आवाज येतो आर्यनसारखा. आता मात्र खूप मोठा धमाका होणार आहे. तिला धक्का बसलाय जेव्हा आता तो आर्यन मात्र इकडे आलेला असतो. तिकडे तात्या म्हणतात, हळू बोल, हळू बोल, आवाज करू नको. इकडे मंजिरी रूममध्ये आहे. तिला जरी आता दिसत नसलं ना, पण तुझा आवाज तिने जर ओळखला तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. आर्यन म्हणतो, अच्छा, म्हणजे माझ्याच घरात मी माझ्या आवाजात बोलायचं नाही आहे, माझ्याच घरात मी इकडे वावरायचं नाही आहे, बाहेर निघून जायचं. तुम्हाला फोन करून मी विचारलं तेव्हा तर तुम्ही मला काहीच सांगितलं नव्हतं. तात्या, आता ही गोष्ट माझ्या डोक्यात चालली आहे बरं का. मी आत्ताच्या आत्ता तिला घराच्या बाहेर काढून टाकणार आहे. नाहीतर बघा काय करणार आहे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही आहे. तुम्ही तिला बाहेर काढा, नाहीतर मी तिला घराच्या बाहेर फेकतो. इकडे परत तात्या म्हणतात, तू हळू बोल, मूर्ख आहेस का तू? मी काय सांगतोय तुला? मी शब्द टाकून तिला इथे थांबवलेलं आहे, जबरदस्तीने अडवून ठेवलेलं आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, काही झालं तरी सत्या मंजू हे एकमेकांच्या दूर झाले. दोघांमध्ये खूप मोठा राडा झाला आहे. सत्या मंजू आता एकत्र राहत नाही आणि गोष्टी अजिबात त्यांच्या घरी चांगल्या चाललेल्या नाही आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आर्यन म्हणतो, अच्छा, म्हणजे त्या दोघांचं भांडण झाले. ही तर चांगली गोष्ट आहे ना. मला मंजूसोबत लग्न करता येईल. हीच संधी आहे मला मंजूसोबत लग्न करायची. आता ती आपल्या घरी राहते ना, मग सून म्हणून ती आपल्या घरी राहू द्या. आता मात्र आर्यन आलाय हे मात्र प्रेक्षकांनो मंजिरीला समजलंय. ते पाहून तिला खूपच मोठा शॉक लागलाय. चक्क मंजू आता सगळं बघत असते. त्या दोघांना बघून तिला मात्र पुरता धक्काच बसलाय. आता मात्र तात्या इतक्या खालच्या थराला गेलेला माणूस आहे. आर्यन हा तात्यांचा मुलगा आहे हे मात्र मंजूला जेव्हा कळते ना प्रेक्षकांनो, खूप मोठा धक्का तिला बसणार आहे. इकडे तात्या आर्यनची चांगलीच खडाजंगी भांडण चालू असतात. तू आत्ताच्या आत्ता निघून जा, नाहीतर तुझा आणि माझा अजिबात संबंध नाहीये. तेव्हा चिडलेला आर्यन घराच्या बाहेर जातो, पण तात्यांना तो सांगतो, मी येणार आहे, मी वापस येणार आहे. आणि मंजू मात्र प्रेक्षकांनो पुरती घाबरलेली असते. मंजूनं सगळं काही आवाज ऐकलेला असतो, सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. आता आर्यन मला दिसलाय ही बातमी ती सत्याला सांगणार असते. काही कर, पण आर्यन इथे का आला होता? तात्यांसोबत त्यांचं नेमकं नातं काय आहे? तो खरंच तात्यांचा मुलगा आहे का? हे मात्र मंजू आता सत्याला सांगणार आहे. ती म्हणते, सत्या, आता मात्र त्याला लगेच पकडता येणार नाही आहे, कारण मी ऐकल्यानंतर तुझ्यासुद्धा पायाखालची आता जमीन सरकेल. कारण आर्यनच तात्यासाहेबांचा मुलगा आहे याची आता मला खात्री पटली आहे. तो आत्ताच घरी आला, घरात नको नको ते बोलत होता, भांडण करत होता, म्हणजे या दोघांचं काहीतरी नातं आहे. अरे, तो ज्या पद्धतीने बोलत होता ना, मला तरी वाटतं एखादा मुलगाच आपल्या बापाला असं भांडू शकतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, आर्यनला जेलमधून फरार करणारा हा दुसरा तिसरा कोणी नाही, तर मला तरी वाटतंय की हा तात्याच आहे. आणि पोलीस स्टेशनमधून यांना कोण मदत करतंय ते सुद्धा आता आपल्याला बाहेर काढायचे. त्यांची फाईल आपल्याला मिळवायची आहे सत्या, कारण पोलीस कोण करप्ट आहे, कोण इथे मदत करतंय. मानिनी देखील याच घरात लपलेली आहे हे सुद्धा मला आता कळलंय. त्यामुळे आपलं पहिलं टार्गेट मानिनीला सोडवणे, तात्याचा आणि आर्यनचा नातं काय यांचा पर्दाफाश करणे हेच आहे. सत्या मात्र आता घाबरलाय. वाघमारे, तुम्ही तिथं आता मला तरी वाटतंय सेफ नाही आहे. तुम्हाला जर भीती वाटली, काही वाटलं तर मी रातोरात तुम्हाला तिकडून आणू शकतो. आता मात्र तात्याने घराच्या बाहेर आर्यनला हाकलले. प्रेक्षकांनो, खरं तर आता पूर्वा नेमकं काय कारस्थान करणार आहे? पूर्वा आता इकडे मंजूवर लक्ष ठेवायला कोणीतरी माणूसच पाठवणार आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्या भांडणाचा फायदा मात्र आता तात्यासाहेब आर्यनच्या भांडणाचा फायदा आता सत्या घेणार आहे.
काही झालं तरी यांचं नातं काय याचा सगळा पर्दाफाश मात्र मी करणारे प्रेक्षकांनो, असं म्हणून आता सत्याने शपथच घेतलेली असते. सत्या, जयड्या आणि बलमा या दोघांना लगेच सगळी बातमी इन्फॉर्म करतो आणि याच्या पुढे तात्यावर लक्ष ठेवायचे. जयड्या, तुला तात्याच्या अड्ड्यावर आर्यन कधी येतोय का, तिथले CCTV फुटेज सगळं आपल्याला आता चेक करत राहावं लागणार आहे. नक्कीच तात्या आणि आर्यनचं काहीतरी नातं आहे. आर्यन जेलमधून फरार आहे, मग तो डायरेक्ट तात्यांच्या घरी आलाच कसा? हा तात्यासाहेबांचाच मुलगा आहे हे मात्र आता सत्याला कळून चुकलं प्रेक्षकांनो. म्हणूनच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत येणाऱ्या सगळ्या अपडेटसाठी, प्रोमो रिव्ह्यू, एपिसोड रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.